दिवसभरात पावसाने जोरदार सर लावलेली आहे। महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस कोसळतोय आणि त्याच्याच बातम्या। लातूरमध्ये एका तासापासून तुफान पाऊस सुरू आहे। लातूर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, नांदेड रोड आणि औसा रोडवर पाणी झालंय आणि सखल भागात तर तळी बनली आहेत। लातूरमध्ये 13 दिवस झाले दररोज पाऊस पडतोय, मात्र आज तर पावसानं शहराला अक्षरशः धुवून काढलं। अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलंय आणि असं फार क्वचित वेळा घडलं असेल की पाऊस आधी आलाय आणि आल्या आल्या त्यानं थेट मराठवाड्याला चिंब करून टाकलेला आहे। अनेकदा हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात असलेला मराठवाड्याचा भाग या निमित्तानं मात्र सगळीकडे पाणीदार झालेला आहे। अर्थात याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी जाणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, वाडी वस्ती असेल, इथं पाणी साचणं, या सामाजिक या अशा सार्वजनिक समस्यांना मात्र तोंड द्यावं लागतं। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। निशांत, तुमच्या भागामध्ये काय आत्ताची परिस्थिती आहे, काय अपडेट्स द्याल? प्रसन्न, मागील 13 दिवसापासून दररोज पावसाची हजेरी आहे। आज पावसाने लातूर जिल्ह्यातील शहर, लातूर परिसर, त्यानंतर लातूर राज्यातील औसा, आहेत त्या तुफान कोसळत आहेत आणि सगळ्यात शहरातील मुख्य औसा रोड असेल, बार्शी रोड असेल, अंबाजोगाई रोड, या चारही रोडवरची सगळी जी मुख्य रस्ते आहेत ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत। वाहतूक मंडळ निशांत, अडचणी येत आहेत तुमच्याशी संपर्क साधण्यामध्ये। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।